All right, so today we are doing Sutra number 2.28. 2.28 Sutra number. Yoganga Anushthanat Ashuddhikshaya Jnanadiptiva Viveka Jnanadiptira Viveka Khyateha. Okay, so we have finished with the description of Prakriti and Purush. या दोन्हीचं डिस्क्रिप्शन वगैरे. आता आपण ऍक्च्युली नाव वी आर एंटरिंग द प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट ऑफ योगा. ज्याचे प्रॅक्टिसेस, ज्याचा अभ्यास आणि मग नंतर ज्याचा वैराग्य आपल्याला करायचा आहे, तिथे आपण आता शिरतोय. तो ह्या सूत्रामध्ये ते म्हणतात की योगांग अनुष्ठानात अशुद्धीक्षये ज्ञानदीप्तिरा विवेक ख्यातेह. शब्दफोड बघूया. योग, योग म्हणजे माहिती आहे, टू योग, युनाइट. अंगे, अंगे म्हणजे कंपोनंट्स किंवा ऍस्पेक्ट्स, योगाचे अंग, व्हेरियस ऍस्पेक्ट्स. अनुष्ठानात, अनुष्ठानात म्हणजे त्याचा अनुष्ठान घेऊन, बाय डिवोटेड प्रॅक्टिस, त्याचा अनुष्ठान घेऊन बाय डिवोटेड प्रॅक्टिस. अशुद्धी, अशुद्धी म्हणजे इम्प्युरिटी. क्षय, क्षय, क्षय करतो ना आपण, क्षय म्हणजे डिमिनिश और डिस्ट्रॉय, नाश होणे. क्षय होणे म्हणजे नाश होणे. ज्ञान, ज्ञान म्हणजे विद्या किंवा नॉलेज, विस्डम, ज्ञान. दीप्ती, दीप्तिह, दीप्तिह म्हणजे चमकणे, शाइन्स, रेडिएट्स, शाइन्स और रेडिएट्स. अविवेक ख्यातेह, अविवेक ख्यातेह, द एसेन्स और ग्लोरी ऑफ नॉलेज. विवेक ख्यातीचा उच्च अवस्था, ज्ञानाची सर्वात उच्च अवस्था म्हणजे अविवेक ख्यातेह, ज्ञानाची सर्वात उच्च अवस्था. काय म्हणतायत पतंजली आता की योगाचं, योगाच्या अंगाचे अनुष्ठान घेतल्याने अशुद्धीचा क्षय होतो आणि ज्ञान दीप्ती अविवेक ख्यातेह होतो. म्हणजे काय, ज्ञान दीप्ती जागृत होते आणि विवेक ख्याती तयार होते. बाय डेडिकेटेड प्रॅक्टिस ऑफ वेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ योगा, impurities are destroyed, enlightenment dawns, the glory of knowledge, wisdom radiates, असं ते इकडे म्हणतात. आता बाय डेडिकेटेड प्रॅक्टिस ऑफ व्हेरियस ऍस्पेक्ट्स, प्रॅक्टिस म्हटलं तर फक्त अभ्यास नाही, तर नाव ही इज युजिंग अ डिफरंट वर्ड अँड कॉलिंग इट अनुष्ठान, बिकॉज डिवोटेड प्रॅक्टिस इज अनुष्ठान. आणि इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धीचा क्षय, इम्प्युरिटीज आर डिस्ट्रॉइड. एनलाइटनमेंट डॉन्स, द ग्लोरी ऑफ नॉलेज म्हणजे विवेक ख्याती. विस्डम रेडिएट्स म्हणजे ज्ञानदीप्ती ती चकाकते, प्रज्वलित होते, प्रदीप्त होते, however you want to say it. Okay, so very simple, he is saying that if you establish all the aspects of yoga, all the different अंगे म्हटलेली आहे, of the different aspects of yoga, then एक अशुद्धीचा क्षय, नाश होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदीप्ती जागृत होणार. थ्रू द प्रॅक्टिस ऑफ योगांगास द पंचक्लेश, अविद्या एक्सेट्रा आर डिस्ट्रॉइड. अविद्यासारख्या क्लेशांचा नाश होणार. ऍज दे वीकन, अविद्या काय आहे, रॉंग नॉलेज. रॉंग नॉलेज जसं वीक होत जाणार, डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज इन्क्रीजेस अंटिल विवेक ख्याती वाढत जाणार, अंटिल एनलाइटनमेंट इज अटेन्ड. ज्ञानदीप्ती प्रज्वलित होईपर्यंत विवेक बुद्धी, विवेक ख्याती ही वाढत जाणार आहे. जसं जसं अविद्या सारखे क्लेश कमी कमी होतील. Impurities mean not only wrong knowledge but also actions done under its influence and the latent impressions thereof. बघा, आता आपण अशुद्धी म्हणतो, तर अशुद्धी काय फक्त चुकीच्या ज्ञानाची असते का, अविद्यादायी क्लेशांची फक्त असते का अशुद्धी? अशुद्धी कशाची असते, आपण त्या अविद्याच्या खाली केलेले कर्म
आणि त्या कर्माचे संस्कार ते पण अशुद्धीमध्ये येतात. त्यामुळे राईट नॉलेज, राईट ऍक्शन हे पाहिजेच पाहिजे. हं? यथार्थ ज्ञान आणि त्याप्रमाणे यथार्थ कर्म हे एकत्रित पाहिजे. ओके, सो द नेक्स्ट ऑब्वियस क्वेश्चन इज, पुढचा ऑब्वियस क्वेश्चन काय येणार आपल्याला? ही योगाची अंगे म्हणजे कुठली, हा प्रश्न येणार. पुढच्या सूत्राकडे वळूया आपण. सूत्र नंबर 2.29. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टो अंगानी. सो 8 अंग योगाची आहेत. योगाची किती अंग आहेत हे आपण त्यांना विचारलं तर ते म्हणाले 8 अंग त्यांनी इकडे दिलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता आपण शब्दार्थ पण बघूया आणि शब्दार्थाबरोबर त्याचा अर्थही बघून घेऊया आपण. ओके, पहिलं आहे यम. यम म्हणजे काय? रिस्ट्रेंट, मॉरल रिस्ट्रेंट. समाजामध्ये आपण राहतो त्यामुळे काही नियमांचं म्हणजे पालन करायचं असतं, त्या नियमांना यम म्हटलेलं आहे. पण हे स्वतः तुम्ही त्याचं पालन करायचं म्हणजे दुसऱ्यांना तुमच्यामुळे त्रास होणार नाही. नियम इज ऑब्झर्वन्स म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या डिसिप्लिन साठी ज्या नियमांचं पालन होतं त्याला नियम म्हणतात. ओके, रूल्सच आहेत. बट यम्स आर बिकॉज यू लिव्ह इन अ सोसायटी अँड नियम इज फॉर युअर सेल्फ डिसिप्लिन. हा बेसिक डिफरन्स आहे यम आणि नियमांच्या मधला, तो लक्षात ठेवायचा. काय आहे ते पुढे आपण बघू. नेक्स्ट इज आसन. आसन म्हणजे फिजिकल पोस्चर, शरीराची अवस्था, शारीरिक अवस्थाला आसन म्हणतात. फिजिकल पोस्चर कारण मुद्दामून घेतली गेलेली अवस्था आहे, त्याच्यामध्ये सजगता पूर्णतः आहे. राईट, सो दॅट इज कॉल्ड एज अन आसन. नंतर येतं प्राणायाम. प्राणायाम इज रेग्युलेशन ऑफ ब्रेथ, श्वसन नियंत्रण, श्वासाचं नियंत्रण. रेग्युलेशन ऑफ ब्रेथ इज प्राणायाम. चौथं अंग. पाचवं अंग आहे प्रत्याहार. प्रत्याहार इज विथहोल्डिंग ऑफ द सेन्सेस. इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासनं मागे धरून ठेवणे, इंद्रियांवर ताबा आणणे, इंद्रियांना स्वतःच्या वशमध्ये, स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवणे. टू कंट्रोल युअर सेन्सेस, टू विथहोल्ड युअर सेन्सेस, नॉट अलाउ देम टू रन. प्रत्याहार नंतर येतं धारणा. धारणा इज फिक्सिटी, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. धारणा म्हणजे मनाची एकाग्रता. मन कुठल्या तरी एका विषयावर, एका आलंबनावर एकाग्र करणे म्हणजे धारणा. कुठल्या तरी आलंबन घेणे, ध्यास घेणे. ध्यान. ध्यान म्हणजे मेडिटेशन, द 7th ऍस्पेक्ट ऑफ योगा. 7वं अंग आहे ध्यान. ध्यान म्हणजे मेडिटेशन. पुढे वी विल बी लुकिंग ॲट धारणा, ध्यान, समाधी. बट बेसिकली ज्या विषयावर तुम्ही माइंड फोकस केलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, धारणा ज्या सब्जेक्टवर तुम्ही केलेली आहे त्याची कालावधी वाढवणे. इन्क्रीज द टाइम ऑफ युअर focus or concentration. When you increase that time, it gets converted into meditation, into dhyana. And then the last one is samadhi. Samadhi is complete absorption, perfect concentration, एकाग्रताची सर्वोच्च अवस्था. धारणापासून सुरू झालेली सर्वोच्च, so the highest level of consciousness, the highest level of concentration is samadhi.
So Patanjali is now giving us Ashtanga Yoga. समाधयोः अष्टो अंगानी, समाधयोः म्हणजे समावलेलं आहे. काय 8 अंग, योगाचे 8 अंग. सो नाउ बघा, यम, नियम, आसन, प्राणायाम अँड प्रत्याहार हे सगळे बहिरंग योग होतात. दे आर ऑल बहिरंग योग, एक्सटर्नल focuses, प्रयत्न, individual efforts to raise consciousness. जे एफर्टफुल आहे, ज्याच्यामध्ये प्रयत्न आहे, ते बहिरंग आहे. अगदी प्रत्याहार सुद्धा बहिरंग आहे, बिकॉज यू आर ट्राइंग टू ब्रेक अवे फ्रॉम द एक्सटर्नल ऑब्जेक्ट्स. प्रत्याहारामध्ये बाह्य जे आहेत विषय, त्याच्यापासून आपण लांब व्हायचा प्रयत्न, तिथे पण प्रयत्न आहेच. जिथे जिथे प्रयत्न आहे, तिथे जिथे बाहेरच्या गोष्टींचा संपर्क आहे, त्याला बहिरंग असं म्हणतात, बहिर अंग. सो दे आर एक्सटर्नल प्रयत्न असतो त्याच्यामध्ये. आणि धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग योग आहे, पण जे प्रयत्न केलेले आहे त्याचा परिणाम आहे. सो त्रयम एकत्र संयम, विल बी कमिंग टू दॅट. सो हे जे 3 अंग आहेत, धारणा, ध्यान, समाधी, हे परिणाम आहे. इथे प्रयत्न नाही, इथे सहज आपोआप घडून येणार हे धारणा, ध्यान, समाधी आहे. कशामुळे? यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे, त्याच्या प्रयत्नामुळे हा परिणाम घडून येणार आहे की मन धारणावश होणार आहे, आपोआप ध्यानामध्ये कन्वर्ट होणार आहे आणि आपोआप समाधीमध्ये लीन होणार. ओके, सो दिस इज इट. आता यम आणि नियम हे कशासाठी आपल्याला पाहिजे? तर यम आणि नियम भावनिक स्थिरतेसाठी. These are for emotional stability. Yam and Niyam gives us emotional stability. Asan and pranayam will give us physical stability. यम नियम भावनिक स्थिरता, आसन प्राणायाम शारीरिक स्थिरता. आणि प्रत्याहार काय करणार आहे? आपल्याला वैराग्यामध्ये नेणार आहे, डिटॅचमेंट. प्रत्याहार कसा मिळवणार आपण? थ्रू विल पॉवर अँड क्लॅरिटी ऑफ थॉट. एकतर स्वतःची विल पॉवर आणि दुसरं विचारांमध्ये स्पष्टता, क्लिअर अंडरस्टँडिंग. ही क्लिअर अंडरस्टँडिंग आली आणि त्याच्याबरोबर जर आपण आपला मणिपुराला जागृत केलं, विल पॉवर वाढवली की आपल्याला, कारण बघा, बाह्य विषयांपासून तुटणं सोपं आहे का? नाही. मग तिथे आपल्याला आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे की नाही? तर विल पॉवर इथे लागणार आहे. आणि का? म्हणजे जोर जबरदस्ती नाही होणार आहे, कारण जबरदस्ती केली ना तर काही काळापुरतं होईल आणि नंतर ते दुप्पट ह्याच्यानी वर येईल. Your desires will multiply after that. The strength of your desires will multiply. So आपल्याला मारून मिटवून जबरदस्ती प्रत्याहार हा नाहीये. सो विल पॉवर पाहिजे, पण where will the will power come from? It will come from clarity of thought, from understanding. सोच समझ के. सब आफ्टर यू आर कन्व्हिन्स. असं झाल्यानंतर जेव्हा हे भावनिक स्थिरता, शारीरिक स्थिरता आणि वैराग्यचा भाव या गोष्टी डेव्हलप केल्यानंतर मन काय होणार? स्वतःच एकाग्र होऊन जाणार. तो धारणा, ध्यान, समाधीमध्ये परिवर्तित होणार. इट विल रिझल्ट इन धारणा, ध्यान, समाधी. आणि ते तसंच व्हायला पाहिजे, तरच ते सहज होणार. जे सहज नाहीये तिकडे रेझिस्टन्स आहे. जिथे जिथे सहज नाहीये तिथे तिथे रेझिस्टन्स आहे. आणि रेझिस्टन्स आहे तर मग त्याचे मल्टिपल रिझल्ट लागू शकतात. विरोध आहे ना. सो मारामारी नाही करायची, प्रेमाने समजून बुजून आपल्याला जे काय आहे ते करायचं.
Is this clear? So in this sutra, Patanjali is saying that yam, niyam, asana, pranayam, pratyahar, dharana, dhyan, samadhi, अष्टो अंगानी समाधयो अष्टो अंगानी. येस एक मिनिट. येस. फरक एक जर सांगा ना, यम आणि नियमचा फरक दोघांमधला. हा, यम आहे, आपण जेव्हा यम आता बघू कुठले यम आहे, ते 5 आहेत, पुढे सांगतील ते. पण दॅट इज बिकॉज वी लिव्ह इन अ सोसायटी. आपण जंगलामध्ये एकटे नाही राहत, आपण समाजामध्ये राहतोय. तर त्यावेळेला जे नियमांचं पालन करायला पाहिजे किंवा ज्या रूल्सचं पालन करायला पाहिजे त्याला यम म्हणतात. वेन वी स्टडी यू विल नो. आणि नियम आहे जे सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन साठी म्हणजे कोणाला काही त्याच्याने फरक पडो ना पडो, माझ्या स्वतःच्या अनुशासनसाठी, माझ्या डिसिप्लिनसाठी नियमांचं पालन होतं. आणि नियम जे आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे का आहे? कारण आपण एकटे राहत नाही, आपण लोकांबरोबर राहतो. सो त्याचे नियम लगेच आपण वी आर कमिंग टू दॅट इमिडिएटली नाउ. सो आफ्टर 2.29 वी मूव ऑन टू सूत्र नंबर 2.30. अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्या, परिग्रह, यमः. अहिंसा, सत्य, असत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अपरिग्रह, यमः. हे 5 यम आहेत. कुठले कुठले आहेत? अहिंसा. शब्दफोड बघूया आणि अर्थ पण बघूया त्याच्याबरोबर. अहिंसा म्हणजे काय? हिंसा न करणे, म्हणजे नॉन व्हायलन्स, नॉन इंजुरी, कोणालाही दुखवायचं नाही. आता इथेच समजून घेऊया का पुढच्याकडे जाण्याच्या आधी? सो हिंसा कुठल्या लेवलची? तर कायिक, वाचिक, शाब्दिक लेवलची. नॉन व्हायलन्स इन वर्ड्स, थॉट्स अँड डीड्स, थॉट्स, वर्ड्स अँड डीड्स, तिन्ही लेवलची आपल्याला अहिंसाचं पालन आपल्याला करायचं आहे. शक्य तेवढ्या लेवल्सवर आपल्याला अहिंसक राहायचा प्रयत्न करायचा आहे. पता आहे हिंसाचं ऑपोजिट काय आहे? अहिंसाचं ऑपोजिट काय आहे? हिंसा, राईट? हर्ट करणे. ओके. आणि हिंसाचं ऑपोजिट अहिंसा आपण म्हणतो. सो इफ हिंसा इज एनिमिटी, तर व्हॉट विल बी अहिंसा? फ्रेंडलीनेस. जर आपण मैत्री भाव सगळ्यांकडे ठेवला तर आपोआप आपण अहिंसक राहणार. ओके, हे जस्ट बाय द वे सांगते. पण वैचारिक, शाब्दिक आणि कृती, सो थ्रू युअर थॉट्स, वर्ड्स अँड डीड्स यू मस्ट रिमेन अहिंसक. ओके. जर मनामध्ये विचार आला यार ह्याला एक द्यायला पाहिजे, तर गेला तुमची हिंसा झाली. नुसत्या विचाराने पण हिंसा झाली. जर तुम्ही विचार केला मला ना हा अजिबात आवडत नाही, हिंसा झाली. ओके, चला ह्याची आपण गंमत करूया, जरा ह्याला त्रास देऊया, हिंसा झाली. नुसत्या विचारांनी, शब्दांनी शिव्या देतो, वाटेल तसं बोलतो, जजमेंटल राहतो, ही पण हिंसा आहे. तू ना असाच आहे, तू ना तसाच आहे. कृतीमध्ये चुका असतात, व्यक्ती चुकत नसतो. तर व्यक्तीच्या विचारांचा चूक असू शकते, व्यक्तीच्या वागण्यामध्ये चूक असू शकते, पण व्यक्ती चुकत नसतो. That we have to understand at a spiritual level, that every person is a soul, pure Atma. Their words, their actions, their thoughts, their conclusions, ते सगळं चुकत असेल, पण म्हणून तो चुकलाय असं होत नाही. हा थोडासा फरक आपण जर लक्षात ठेवलं तर आपण त्या व्यक्तीकडे हिंसाची इच्छा नाही ठेवणार. आपलं करेक्शन कुठे असेल किंवा आपलं जजमेंट जरी असलं तर ते कुठे असेल? त्यांनी जे केलं त्या केल्याबद्दलचं जजमेंट असेल, त्याच्याबद्दलचं जजमेंट नसणार. आणि बी नॉन जजमेंटल असं जेव्हा आपण म्हणतो तर व्यक्तीबद्दल नॉन जजमेंटल राहायचं. म्हणून तो चुकीचं बोलला तर तो चुकीचाच बोललेला आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. जर तो चुकीचं बोलला तर ते बोलणं चुकीचं आहे, तो चुकीचा नाहीये. हा फरक जर कुठेतरी आपण समजून घेतला तर आपोआप हिंसा आपल्याकडनं घडणार नाही. खरं बघायला गेलं तर सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पुढचे जे 4 यम आहेत हे अहिंसाच्या खालीच येतात.
जसं क्लेशांचं आहे सगळं अविद्याच्या खाली. यु नो, इफ यू आर अहिंसक, जर तुम्हाला मनामध्ये कोणालाही दुखवायचा एक टिंब मात्र कुठलं काही नाहीये, तर आपोआप सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहाचं पालन होईल तुमच्याकडून. राईट? सो रिफ्रेन अँड अवॉइड ॲज फार ॲज पॉसिबल. शक्य तितकं आपण अहिंसाचं पालन करायचा प्रयत्न करायचा आहे. बरं, आपण अहिंसक फक्त दुसऱ्यांबद्दल असतो का? खरं म्हणजे दुसऱ्यांपेक्षा स्वतःबद्दल पण बरेच जण खूप हिंसक असतात. सॉरी, नॉट अहिंसक, हिंसक असतात. Many people hurt their own self-esteem, their own self, by criticizing their bodies, by criticizing their minds, by criticizing their actions. Regret, guilt, shame हे स्वतःच्या विरुद्ध हिंसा केल्याचा परिणाम आहे. Regret, guilt and shame comes from violence towards one's own self. स्वतःला कोसणे, तर ही हिंसा स्वतःच्या विरुद्धात झाली तर हिंसा स्वतःकडे पण नाही करायची आहे, दुसऱ्यांकडे पण हिंसा करायची नाही. ओके, त्यामुळे ऑलवेज हॅव गुड विशेस फॉर एव्हरीबडी, युअरसेल्फ अँड अदर्स. आता अहिंसेच्या बाबतीत एक प्रश्न उभा राहतो की जो क्षत्रिय आहे, जो सोल्जर आहे, त्याला तर हिंसा करायलाच लागते. किंवा उपनिषदांमध्ये मच्छीमार क्या बोलते, फिशरमॅन, आता त्यांना ते मासेमारे आहेत ना, त्यांना तर मासे पकडायचेच आहेत, हे ह्याच्यावर तर त्यांचं आयुष्य अवलंबून आहे. सो प्रोफेशनल, ज्यांचं प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये जेवढं कंपल्सरी आहे तेवढीच हिंसाला मान्यता दिली. जर आपण भौतिकतेचा विचार केला तर, इफ वी थिंक अबाउट प्रॅक्टिकल लाईफ, इफ इन युअर प्रोफेशन, इफ इट इज अ रिक्वायरमेंट, देन इट इज ओके. पण आपण इथे योग्यांबद्दल बोलतो. इफ यू आर एन योगी, मग तुमचं प्रोफेशन ही तुम्हाला प्रोफेशनल हजार्ड म्हणून पण ती तुम्हाला चालणार नाही. मग त्याचा पूर्णतः त्याग झालाच पाहिजे हिंसाचा, कसंही केलं तरी. ओके, कुठल्याही प्रकारची हिंसा स्वतः किंवा दुसऱ्यांच्या विरुद्धात, मानसिक, वाचिक, काही तिन्ही स्तरावर चालणार नाही. इज दॅट क्लिअर? नॉन व्हायलन्स और नॉन इंजुरी. काही प्रश्न आहेत का हिंसेवर? कोणाला काही शंका? बर, तर पुढच्या ह्याच्यावर जाते. सत्य, दुसरा यम आहे सत्य. सत्य म्हणजे ट्रुथफुलनेस किंवा ऑनेस्टी. हे बघा, असत्य वाईटच आहे, राईट? अनट्रूथ इज बॅड, ह्याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. असत्य हे वाईटच आहे. अर्ध सत्य हे वाईट पेक्षा पण वाईट आहे. हाफ ट्रूथ्स आर इवन वर्स. कारण का बरं असं म्हणत असेल मी की अर्ध सत्य हे पूर्ण असत्यपेक्षा वाईट आहे? बिकॉज अर्ध सत्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण दुसऱ्यांची दिशाभूल करतो, फसवणूक करतो थोडक्यात. फसवणूक आहे, दिशाभूल आहे. येस, वी आर चीटिंग अदर्स, वी आर मिसलिडिंग देम, अँड दॅट इज वाय हाफ ट्रूथ इज इवन वर्स. मग अशा वेळेस काय करायचं? मग सत्याचं पालन करायचं असेल तर सगळ्यात उत्तम आपल्याला काय कामाला येईल? मौन, सायलेन्स. आणि मौनाचं पालन हे योग्यांसाठी अतिउत्तम. ठीक आहे, असत्य बोलायचा प्रश्नच येणार नाही, कारण मौन आहोत. ऑलवेज स्पीक द ट्रूथ. वेअर इज द ट्रूथ? इन युअर माइंड, थॉट, वर्ड्स अँड डीड्स. सत्य विचार करायचा, सत्य बोलायचं आणि सत्य करायचं ऍट ऑल 3 लेवल्स. अगेन, याला म्हणतात सत्य.
एनी क्वेश्चन्स ऑन सत्य? ट्रुथफुलनेस, ऑनेस्टी सगळ्यांना आवडते की नाही? ट्रुथफुलनेस, ऑलराइट. ओके, सो नाउ अस्तेय. लेट अस गो टू द नेक्स्ट वर्ड. अस्तेय. स्तेय म्हणजे चोरी करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. स्तेय मीन्स टू स्टील and अस्तेय means do not steal. स्टील पेक्षा आपण आता फ्रँक चोरी असं करत नाही. जनरली चांगले संस्कार असतात तर आपण कुठलीही वस्तू कोणाची न विचारता उचलत नाही किंवा आपण कोणाचंही काही असं चोरी करत असच नाही. पण दुसऱ्याकडे असलेली वस्तूची इच्छा करणे याला कोवेटसनेस म्हणतात. So non-covetousness. Asteya means non-covetousness. Do not covet anybody's wealth. ईशा उपनिषद मध्ये दिलेलं आहे की दुसऱ्याची धन, वेल्थ बोला तो धन. आता हे कुठल्याही प्रकारचं धन असू शकतं. ज्ञान धन पण असू शकतं. सोनं चांदी वस्तूच असं नाही. ज्ञानाचा धन दुसऱ्याकडे असेल आणि यार मला तो हवाय हा विचार जरी आला तर अस्तेयचं उल्लंघन झालं समजायचं. या सो डू नॉट कोवेट एनीबडीज वेल्थ. सगळ्यात अस्तेय हा प्रकार, चोरी करणे हा प्रकार घडतो तो अगदी दुसऱ्यांचे शब्द उचलणे आणि आपले म्हणून पास ऑन करणे. दुसऱ्यांच्या स्टोऱ्या हे सगळं खूप करतात. ज्ञानाची चोरी तर सगळ्यात मोठी चोरी चालू असते. ऑलराईट. जर तुम्ही दुसऱ्यांचे शब्द उचलले तर तिथे आपण सांगायचं की बाबा व्यासांनी असं असं म्हटलेलं आहे, विकेस अयंगारांनी असं असं म्हटलेलं आहे, या लेखामध्ये या व्यक्तीने असं असं म्हटलेलं आहे, त्या वेद त्या उपनिषदामध्ये असं असं म्हटलेलं आहे. डू नॉट टेक द क्रेडिट फॉर युअर सेल्फ. कोणाची तरी कविता आणि खाली नाव आपलं. ओके, हे करणं म्हणजे पण चोरी होते. नॉट नेसेसरीली फ्रँक चोरी. इज दॅट क्लिअर? सो चोरी डोक्यात पण नाही, विचार पण चोरीचा नाही, स्थेयाचा विचार पण नाही, शब्दाचा विचार, बोलण्यामध्ये चोरी पण नाही आणि करण्यामध्ये तर नाहीच नाही. कुठणाची वस्तू न विचारता घेणे वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी करायच्या नाही असते. नेक्स्ट लेट अस मूव्ह ऑन टू ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबसी, चॅस्टिटी, कॉन्टिनन्स. ब्रह्मासारखं आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्या ही अवस्था पण आहे ना, चार ह्याच्यामध्ये. सो 4 एजेस मध्ये. सो ब्रह्मचर्या म्हणजे सेक्शुअल डिझायर कंट्रोल, म्हणजे सेक्शुअल डिझायर नसणे म्हणजे ब्रह्मचर्य. ओके. आता ब्रह्मासारखं आचरण आणि सेक्शुअल डिझायर नसणे त्याला इंग्लिशमध्ये सेलिबसी म्हणतात. ह्याच्यामध्ये फरक आहे. ओके, सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट ऑल्सो. सेलिबसी जे आहे, संभोगाची इच्छा पण न होणे, सेक्सची इच्छा पण न होणे, हे योग्यांसाठी मस्ट आहे. जे योगी आहेत, जे योगी बनायचे इच्छुक आहेत, ज्या लोकांना योग अभ्यास त्यांचा चालू आहे, योगी बनायचा म्हणजे समाधी अवस्थेचा अभ्यास ज्यांचा चालू आहे, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे संभोगाची, सेक्सची इच्छा सुद्धा होऊ नये. आणि जर सेक्सची इच्छा नको असेल ना तर 2 गोष्टी कमी करायला लागतात. हे अगदी हठयोगामध्ये पण दिलेलं आहे, बऱ्याच ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. कारण दॅट इज द बेसिक ट्रुथ ऑफ अवर फिजिकल बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. 2 गोष्टींचा त्याग करायला लागतो. एक आहे अन्न आणि दुसरं आहे झोप. सो वी हॅव टू रेड्यूस अवर इनटेक ऑफ फूड अँड स्लीप. फ्रुगल मील्स आणि मॉडरेट स्लीप, जेवढी गरज आहे तेवढीच झोप आणि जेवढी कमीत कमी गरज आहे तेवढंच अन्नग्रहण. या 2 गोष्टी केल्या तर आपोआप काम वासना आपली कंट्रोलमध्ये येते
आणि ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला जमतं. बरं, मग ब्रह्मासारखं आचरण, हे जे उपनिषदामध्ये ब्रह्मासारखं आचरण जे दिलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो? व्हॉट डज इट मीन? कारण ऋषीमुनी संसारी होते, लग्न झालेली होती, मुलं होती त्यांना. तर ब्रह्मा म्हणजे आत्मा, आत्मिक व्यवहार करणे. Behave from the level of your higher consciousness, from the level of your soul. Everything that you do should be आत्मिक. आत्मिक जेव्हा आपण करतो तेव्हा कुठेही अतिरेक होत नाही ऑटोमॅटिकली. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य पण आलं. सेक्स जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच. जर तुम्ही फिजिकल सेक्स करत नसाल, पण तुमच्या माइंडमध्ये सेक्शुअल थॉट्स, सेक्शुअल इमेजेस आणि सेक्शुअल डिझायर उत्पन्न होत असेल शरीरामध्ये, इफ यू आर हॅव्हिंग दोज फीलिंग्स, तरी सुद्धा ते ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं. इट इज द ब्रेकिंग ऑफ द वाव ऑफ ब्रह्मचर्य. ऑलराईट. किंवा तुम्ही सेक्स करत नसाल, आपल्याकडे तर सामाजिकच बंधनं येतात की लग्न नाही झालं तर सेक्स नाही. ऑलराईट. सो ते कदाचित तसं असलं तरी तुम्ही जर पॉर्नोग्राफी बघत असाल, नको ते म्हणजे ते सगळे सेक्सला रिलेटेड तुम्ही आर्टिकल्स वाचत असाल, किंवा तसं ऑडिओ व्हिडिओ वॉट एव्हर, ते सगळं दॅट विल ऑल कम अंडर ब्रेकिंग द वाव ऑफ ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याच्या उल्लंघनाखालीच येणार. योगी जो आहे तो ब्रह्मचर्याचा तंतोतंत पालन करतो. फक्त ब्रह्मासारखं आचरण नव्हे, तर खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची कामवासना नसणे म्हणजे ब्रह्मचर्य. हा, फॉर द योगी इट इज अ मस्ट. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं की झोप आणि फूड या दोन गोष्टी, आहार कमी केला की आपोआप ते जमतं. शेवटचा जो यम आहे तो आहे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे साठा करणे, गोळा करणे, टू होर्ड. अँड अपरिग्रह म्हणजे नो होर्डिंग. HOARD, होर्ड, नो होर्डिंग. मग काय करायचं? जेवढं गरज आहे तेवढं घ्या. जेवढी तुमचे नीड्स पुरतं घ्या. वॉन्ट्सच्या बळी पडू नका. म्हणजे अपरिग्रहाचं पालन आपोआप होणार. हवेवर मच यू नीड, जितना चाहिए लो, पण गरजेपेक्षा जास्त घेऊ नये. मग आता ती वस्तू असो, ज्ञान असो, काहीही असो, लिटरली एनिथिंग टू एनिथिंग. ज्ञान संपादनाचं बऱ्याच लोकांना वेड असतं. गॅदर ॲज मच नॉलेज ॲज पॉसिबल. इतकं गॅदर करतात की इम्प्लिमेंटेशनला वेळ नाही मिळत. जे ज्ञान तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता येत नाही त्याला कचऱ्याच्या डब्यात. ओके, लेट इट गो, बिकॉज इट्स ऑफ नो यूज. When we are talking about ahimsa, then we have to be very conscious about our own ahimsa. आपण कुठेही दुखवत नाही ह्याचं जर आपण लक्ष देऊन प्रयत्नपूर्वक आपण आपल्या स्वभावामध्ये अहिंसकपणा आत्मसात करतो, म्हणजे अहिंसाचं पालन झालं, फक्त पुस्तकी ज्ञान नाही. ऑलराईट. सो असे हे पतंजलींनी परिग्रह. आता परिग्रह म्हणजे समजून घ्या की तुम्ही काय काय विचारांचा परिग्रह करतो. कितना थॉट्स इकट्ठा करके लिखा है. तर्क वितर्क, केवढं अनालिसिस, केवढ्या गोष्टी गोळा करून ठेवलेल्या आहे स्वतःमध्ये. यु नो, लेट इट ऑल गो. आपण फक्त फिजिकॅलिटी बद्दल नाही बोलत आहोत. मग सर्वसाधारण माणसाला सांगायचंय तर बाबा तुला लागेल तेवढं घे. 100 किलो लागतात तिथे 100 घे. 150 का घेऊन ठेवतोय? जर 150 लागत नाहीये तर 100 लागतायत, तर मग 150 का घेतोय? 150 घेतोय म्हणजे कमी पडायची भीती. सो वेअर फिअर कम्स इन टू प्ले, अँड वेर एव्हर फिअर कम्स इन टू प्ले देर इज गोइंग टू बी गडबड. कारण ते फिअर हे आहे की पाहिजे, नाही मिळालं तर, कमी पडलं तर, ह्याच्या भीतीपोटी तुमची कृती होते. मग ते कर्म नव्हे. ओके, दॅट इज अविद्या. तुम्हाला लागणारी, आपल्याला लागणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस पाहिजे तेव्हा निश्चित मिळतेच मिळते.
if this is established in your subconscious, whatever you need, whenever you need, however much you need, it is going to come to you. It is going to be provided to you by the universe, by your God, ज्याच्यामध्ये तुमचा विश्वास असेल तर. If this is established in the subconscious, अपरिग्रहाचा त्रास कधी होणारच नाही. आणि परिग्रहाचा त्रास कधी होणारच नाही. You will never want to. एक चाहिए तो एक ही लोगे, चार चार लेके नाही. Okay? बरेच जण गरज नसली तरी पण चार चार घेऊन ठेवतात फॅशन म्हणून. उपभोग वाढतो त्याच्याने. आनंद घ्या, डेफिनेटली. तुम्हाला 4 जोडी चप्पल, 4 ड्रेसवर 4 मॅचिंग पाहिजे, जरूर घ्या. ओके, बट देन यू डिसाइड हाऊ मच यू नीड. मग ह्या ड्रेसला ही चप्पल पाहिजे तर घ्या. देर इज किती घेताय नंबरवर कुठे, देर इज नो कॅपिंग ऑन द नंबर. यू कॅन हॅव ॲज मच ॲज यू वॉन्ट, बट जितना गरज आहे उतना. मग त्याच्यापेक्षा अति करणं म्हणजे मग यू डिसाइड व्हॉट इज अति फॉर यू. सो दिस इज अबाउट अपरिग्रह. ज्ञानाचं पण तसंच, व्यक्तींचं पण तसंच. ओके, मोठे मोठे ग्रुप्स, दे ह्यूज नंबर ऑफ पीपल, दॅट इज ऑल्सो परिग्रह. आणि आपलं योग सिद्धीकर भाग जे हे आहेत आपले योगामध्ये साधक आणि बाधक तत्व. तर बाधक तत्वामध्ये लोकांबरोबर इंटरॅक्शन कमी करावं हे आहेच नाही का, है ना. सो जेवढं कमी इंटरॅक्शन ठेवाल तेवढं तुमचा अभ्यास अंतर्मुख जास्त राहाल तुम्ही. सो दॅट ऑल्सो कम्स अंडर परिग्रह, अपरिग्रह. सो अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा, हे 5 यम पतंजलींनी दिलेले आहेत. आय थिंक आपण इथे आज थांबूया. अँड उद्या टुमॉरो ह्या यमाचं पालन कधी आणि कसं आणि कुठे करायचंय त्याच्याबद्दल आपण